आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी 9 न्यूज। महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 2025 मधील प्रश्नोत्तरे सत्रातील भूमिका। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेतील उशिरामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले। बदलीची प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू होऊन मे महिन्यात पूर्ण व्हावी अशी मागणी केज अंबाजोगाई मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी केली, जेणेकरून सर्व शिक्षक नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या कार्यस्थळी हजर राहू शकतील। शिक्षक व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याबाबत मंत्री महोदयांनी आश्वस्त केले। नमिता मुंदडा। अध्यक्ष महोदय, या जे राज्यातल्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षणाची बदली ही ऑनलाईन पद्धतीने होते। आज स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती आहे। अध्यक्ष महोदय, पंकजाताई जेव्हा ग्रामविकास मंत्री होत्या तेव्हा त्यांनी ही ऑनलाईन पद्धत आणून ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी खरी आणलेली होती। अध्यक्ष महोदय, माझ्या मंत्री महोदयांना एकच स्पेसिफिक प्रश्न आहे। मगाशी तुम्ही प्रश्नाचं उत्तर देताना बोललात की तुम्ही जून जुलै पर्यंत ही प्रक्रिया जी लेट होते ही करून द्याल, पण विषय कसा आहे अध्यक्ष महोदय की मंत्री महोदय की हे मुलं एप्रिलमध्ये तुम्ही बदली प्रक्रिया सुरू करतात, मुलं ऑलरेडी शाळा जून मध्ये सुरू होतात, टीचर्स तिकडे येतात आणि दे आर वेटिंग फॉर देअर टर्न, म्हणजे बदली होऊन कधी जाणार, त्याच्यामुळे त्यांचं नीट लक्ष नसतं। मुलांमध्ये सुद्धा मिड टर्म मध्ये टीचर निघून जातात, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा शिक्षणामध्ये प्रॉब्लेम होतो। तुम्ही स्पेसिफिक प्रश्न असा आहे की बदली प्रक्रिया जी एप्रिल मध्ये सुरू होते ती मे मध्ये संपून तुम्ही त्याच्यासाठी स्पेसिफिक काही नियोजन करणार आहात का की मे मध्ये ती बदली प्रक्रिया संपली पाहिजे आणि सगळे टीचर्स फर्स्ट डे ऑफ स्कूल आपल्या आपल्या जागी उपस्थित राहिले पाहिजे। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, मी सभागृहामध्ये बोलताना मी प्रश्न विचारण्याच्या अगोदर माझी भूमिका, शासनाची भूमिका मांडलेली आहे की बदली प्रक्रिया खूप उशिरापर्यंत चालते। 7 टप्पे बदली प्रक्रियेमध्ये आहेत। ह्या ऑनलाईन दिलं ना, मगाशी संधी दिली ना तुम्हाला। विषय एक आहे की या सगळ्या प्रश्नात बोलायची गरज सगळे नाही, शिक्षक प्रत्येक प्रश्नात बोलायची गरज नाही। सातत्यानं कोर्टामध्ये जातात, हस्तक्षेप होतो, कोर्टाचा स्टे येतो, या सगळ्या प्रक्रिया आहेत। परंतु आपण सांगितलेली माहिती खरी आहे की या बदली प्रक्रिया मेच्या आत पूर्ण झाली पाहिजे, कारण आपण बघतो की शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे वार्षिक शिक्षण चालू असताना बदल्या झाल्यामुळे बऱ्याचदा अडचणी निर्माण होतात आणि शिक्षकांना पण अडचणी निर्माण होतात। त्यामुळे आपण जो मुद्दा सांगितलेला आहे तो शासनाच्या विचाराधीन आहे आणि चालू वर्षापासूनच ही प्रक्रिया राबवण्याचा शासन निश्चितपणे प्रयत्न। जी सज्ज मराठी 9 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।